महाराष्ट्रात सध्या काँग्रेसची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे। अनेक जण पक्षाला रामराम करण्याच्या मार्गावर आहेत, तर नवे नेतृत्व समोर यायला तयार नाहीये। त्यातच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला। पक्षाचे बडे नेते कसेबसे निवडून आले, त्यामुळे काँग्रेसमध्ये खांदेपालट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यानुसारच काल गुरुवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना पदावरून दूर करून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय याची माहिती आता आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। एकेकाळी काँग्रेसचा गड असणाऱ्या राज्यातून आता हा पक्ष हद्दपार होऊ घातलाय। अशा स्थितीत पक्ष नेतृत्वाने नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं असून त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे। आता हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत, तर हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1968 साली शेतकरी कुटुंबात झाला। त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बीकॉम आणि BPEd पदवी धारण केली। सपकाळ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केली होती। भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले। सुरुवातीला ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमी चढताच राहिलाय। हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिले। 1999 ते 2002 मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। त्यानंतर त्यांचा राहुल गांधींशी संपर्क आला आणि त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसच्या कोर टीम मध्ये काम केले। हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यातील काँग्रेसचे आमदार सुद्धा राहिले। 2014 ते 2019 दरम्यान ते आमदार राहिले होते। त्यावेळी शेती स्वावलंबनासाठी तसंच टंचाई मुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात केलेल्या जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केलं। पण पुढे मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता। सपकाळ यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचे सहप्रभारी म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी विचारांचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं। ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आता काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भातील 8वे काँग्रेसचे नेते। सपकाळ यांच्यापूर्वी हे पद सांभाळणारे नाना पटोले हे सुद्धा विदर्भाचेच होते। त्यामुळे सपकाळ यांच्या निमित्ताने हे पद पुन्हा एकदा विदर्भातच कायम राहिले। सध्या आपण इथेच थांबतोय। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।